नवीन सामना प्रेक्षकांसाठी आलेला आहे. मन 11 पेजारी वर्सेस श्लोक 11. पहिला चेंडू आणि आल्या आल्या सुरुवात करतोय षटकार 6 धावा. ओमकार शेळके 2 चेंडू आणि 12 धावा त्याच्या नावावर. प्रणय साळवी गोलंदाज. हो, हा सुद्धा मारायचा होता. ऑफ एसटीच्या बराचसा बाहेर पंचाकडून सिग्नल आलेला आहे वाईटच्या स्वरूपातून. अजून सुद्धा हॅट्रिक आहे घेऊ शकतो ओमकार शेळके. 2 मध्ये 12 लगातार 2 षटकार अप्रतिम मारले त्याने. आणि हा पुन्हा एकदा वाईट. 2 षटकार पहिल्या 2 चेंडूवर आल्यानंतर जी लाईन आहे अँड लेंथ गोलंदाजी आहे प्रणय साळवी ती मात्र कुठेतरी विसरून गेलाय. आणि बॅक टू बॅक 2 वाईट. आता षटकारांची हॅट्रिक होणार की वाईटची हॅट्रिक होणार हे मात्र पाहावं लागणार आहे आपल्याला. 14 धावा धावफलकावर. मन 11 पेजारी किशोर नाईक यांच्या नेतृत्वाखाली लढत असणार हा संघ पाहतोय. 14 धावा. 2च चेंडूचा खेळ समाप्त झालाय. खराब सुरुवात. काही सकान मंत्र विकेट किपर यष्टीरक्षक यांच्या माध्यमातून गोलंदाजासाठी प्रणय. यावेळी पुन्हा एकदा हवेमधून बॅक टू बॅक 3 षटकार. इथे मात्र ओमकार शेळके नावाचा बोलबाला. 6 धावा. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. कृपया आपला एक प्रतिनिधी असं पाठवा की ज्याला संपूर्ण नाव माहिती असतील. एक प्रतिनिधी. चुकीची दुरुस्ती आणि ज्याने ही कामयाबी करून दाखवलेली आहे. 3 चेंडूमध्ये पहिल्याच 3 षटकार ज्याने लगावलेले आहेत असा प्रीतम आहे. प्रीतम पाटील. 3 चेंडूमध्ये 3 षटकार. 3 चेंडूचा खेळ समाप्त आणि 20 धावा. फ्लाइंग स्टार्ट. आणि यावेळी पुन्हा एकदा हाही चेंडू आणि ते पाहावे लागणार आहे अप्रतिम झेल. विकेट.
थँक्यू डीजी. आणि प्रीतम पाटीलची खेळी आपण पाहिली. 4 चेंडूंमध्ये लगातार 3 षटकार त्यांनी लगावले आणि तदनंतर शेवटच्या चेंडूवर, चौथ्या चेंडूवर मात्र विकेट. हा सुद्धा षटकार जाऊ शकला असता, परंतु अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाली. प्रसाद पाटील तिथे आहेत, प्रसाद राऊत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून वन बाउन्स, सीमारेषे बाहेर. 4 धावा, चौकार. किशोर नाईक मात्र आल्या आल्या सुरुवात, जी काही फ्लाइंग स्टार्ट प्रीतम पाटीलने मिळवून दिली होती तिलाच मात्र कॅरी ऑन करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. किशोर नाईक पहिल्या चेंडूवर चौकार. यावेळी आडव्या बॅटने इथे सुद्धा वन बाउन्स, चेंडू होता सीमारेषे पलीकडे फरार. येतोय 4 धावांचा बॅक टू बॅक चौकार. पहिलं षटक समाप्त. अर्थातच प्रणय साळवी 3 षटकार दिलेत, 2 वाईट दिलेत आणि 1 चौकार आणि 1 विकेट. खरं पाहिलं तर 2 षटकांचं जसं पृथक्करण असतं ते मात्र पहिल्या षटकामध्येच आपल्याला पाहायला मिळाले. प्रणयची गोलंदाजी, ओमकार खूप नाराज असेल कर्णधार की प्रणयला पहिली सुरुवातीची गोलंदाजी दिली प्रारंभिक आणि तिथून मात्र फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिला तो मन 11 पेजारी या संघासाठी. प्रीतम पाटील आणि त्याच पद्धतीने किशोर नाईक 2 चेंडूचा सामना करत असताना 8 धावा. दोन्ही चेंडूमध्ये 2 चौकार लगावलेत. किशोर नाईक, खारीपाट एक्सप्रेस त्यांची गोलंदाजी सुद्धा बघायची आहे आपल्याला द्वितीय सत्रामध्ये, परंतु पहिल्या सत्रामध्ये त्यांची फलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायची आहे. ओमकार वालेकर आता आपल्याला स्ट्राईकच्या एंडकडे पाहायला मिळेल. उंचापूर आघाडी, शरीराचा फायदा नक्कीच होईल. मजबूत शरीरयष्टी असली की षटकार आणि चौकार मारणं किती इझी होतं, परंतु विनय पाटील त्यांनी सुद्धा आपल्याला दाखवून दिलंय की छोटा पॅकेट सुद्धा असा कारनामा करू शकतो. क्षेत्ररक्षणामध्ये बराचसा बदल यष्टांच्या मागे पाहायला मिळतोय. प्रसाद गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. साहिल गुप्ता आतापर्यंत टोटल 28 धावसंख्या, 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये सामना शांत केलेला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये खूप बदल. थर्डमॅनला क्षेत्ररक्षण आहे. फाईन लेग पाहिलं तर खुल्लं आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक 1 लगावण्यात आले. 12 नंबरचा खेळाडू युवराज सिंग यांच्या जर्सी क्रमांक 12 ओमकार वालेकर. चला सामना चालू करण्यात यावा, कृपया विलंब लावू नका. डावकरा हाताचा फलंदाज आणि यावेळी ऑफ एसटीच्या बाहेर वळण करणारा चेंडू पाहिला एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेलेला आहे आणि इथे निर्धाव असेल. हे कमबॅक करणारं षटक ठरू शकतो का साहिल गुप्ताचं? कदाचित ठरू शकतो. ज्या पद्धतीने त्याने पहिला चेंडू हाताळला, त्याला माहिती आहे टप्पा कुठे ठेवायचा आहे. ओमकार वालेकर यावेळी थोडासा ऑफ एसटीच्या बाहेर आलाय. आधीच इथे चकवलाय क्षेत्ररक्षकाला, चेंडूने दिशा बदललंय आणि फरार होतोय सीमारेषे पलीकडे. येतोय 4 धावांचा चौकार. टोटल बनते ती 32. दुपारचं सत्र आहे. 32 धावा. यावेळी पुन्हा एकदा ओ हो हा मात्र षटकार, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
थँक्यू डीजे. आणि ओमकार वालेकर 3 चेंडूमध्ये 10 धावसंख्या, 1 षटकार 1 चौकार. आणि आताच मला इन्फॉर्मेशन आले की रसिक पाटील यांच्यासोबत लेदरला सुद्धा खेळतात. लेदरची पॉवर दाखवत आहेत. टेनिस क्रिकेट बॉल सीमारेषे पलीकडे भिरकावून देत आहेत. खऱ्या अर्थानं दुपारचं सत्र आहे. जेवून आले असतील प्लेयर. जेवणामध्ये चौकार आणि षटकार मात्र खाल्लेत आणि ते मात्र उतरवत असताना पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखवत आहेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. आरामातरित्या 1 धाव पूर्ण केले. एका धावेने भरणा धाव फलकामध्ये होत असताना पाहायला मिळेल 39 धावा. षटक दुसरंच चालू आहे गोलंदाजी मार्गावर. आणि मन 11 पेजारी संघ 39 या आकड्यावर जाऊन पोहोचलेला आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. खऱ्या अर्थानं पाहिलं तर थोडंफार कमबॅक करत असताना साहिल गुप्ता वाटलं, पण त्याने सुद्धा 1 चौकार खाल्लाय, षटकार खाल्लाय. त्यानंतर 1 धाव. आता मात्र किशोर नाईक ज्याने की 2 चेंडूमध्ये 2 चौकार लगावलेत. 8 धावा, 400चा स्ट्राईक रेट. क्षेत्ररक्षणामध्ये बदल प्रसाद आहे यांच्यामध्ये. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एक मॅन ऑफ द मॅच त्यांनी सुद्धा घेतली होती. जबरदस्त अफलातून पिजारे विभागातलं पोटेन्शियल अलिबागच्या क्रीडा भुवन मैदानामध्ये सुद्धा ज्याने दाखवले तो सुद्धा आहे. दोघे सुद्धा व्यावसायिक खेळाडू पाहायला मिळतात. यष्टांच्या मागे प्रसाद आणि समोर किशोर नाईक आणि त्याला सुद्धा ओमकार शेळके व्यावसायिक खेळाडू. ऑफ एसटीच्या बाहेर पंचांकडे एकदा दाद मागितले. आवाज आला नाहीये. बॅटमधून खूप दूरवरून चेंडू गेलाय आणि हा मात्र निर्धाव असेल. इथे मात्र कमबॅक करतोय साहिल गुप्ता. 5 चेंडूचा सामना संपलाय दुसऱ्या षटकामधील आणि मात्र शेवटचा चेंडू बाकी किशोर नाईकसाठी. खूप शांततेने सामना हा पुढे जातोय, परंतु शांतीत क्रांती करत असताना आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज. चौकार आणि षटकारांची आतषबाजी. जबरदस्त फलंदाजी चालू आहे. मॅग्निफिसंट स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट मिळालेला आहे तो मन 11 पेजारे संघाला. यावेळी ऑफ एसटीचा बराचसा बाहेर पंचांचा निर्णय स्वैर अवांतर स्वरूपाने धावसंख्येमध्ये ॲडिक्शन. पहिल्या षटकामध्ये 2 वाईट आले अवांतर स्वरूपाने. साहिल गुप्ताच्या या दुसऱ्या षटकामध्ये इथे सुद्धा वाईटच्या स्वरूपातून 1 धाव ॲड होताना पाहायला मिळतोय. एकानंतर टोटल बनते ती 40. शेवटचा चेंडूवर गेलाय स्वतः. 2 क्षेत्ररक्षकांच्या गॅप मधून शेवटचा क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही. हा चेंडू पॉइंट मधून होतोय सीमेपलीकडे फरार. 4 धावांचा चौकार. दोन षटक समाप्त. 2 नंतर धावा आपण पाहत आहोत बनलेल्या आहेत त्या 44. 1 गडी मोबदल्यात. प्रीतम पाटील जो की बाद झाला. सुरुवातीला स्टार्ट दिलाय त्याने रोहित शर्मा सारखं. भलेही लवकर बाद झाला, परंतु जो स्टार्ट दिलाय ना त्याचा फायदा मात्र नक्कीच मन 11 पेजारी या संघाला झालेला पाहायला मिळतोय. 22च्या करंट रन रेटने धावसंख्या उभारताना दिसतोय. मैदानामध्ये ओमकार वालेकर त्यांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली. किशोर नाईक 3 चौकार त्यांनी सुद्धा मारलेत. म्हणजे क्षमता आहे, पोटॅन्शियल आहे. काही अंशी पोटॅन्शियल कमी पाहायला मिळतोय. ते अर्थातच गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून श्लोक 11 मंत्र फुंकायला लागतील, श्लोक मारावे लागेल. जसं की हार्दिक पांड्या त्याने सुद्धा विकेट जात नव्हती अशा वेळी श्लोक मारलं, मंत्र फुंकलं आणि तो रील म्हणून खूप फेमस झालं होतं, प्रसिद्ध झालं होतं. तसंच काहीतरी श्लोक चेंडूवर मारून इथे विकेट घ्यावी लागणार आहे ओमकार वालेकरची. ओमकार टू ओमकार. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक तैना डीप मध्ये फेकी करेल. तत्पूर्वी 1 धाव. ओव्हर थ्रो. ओमकार कर्णधार आहे आणि त्याच्या समोर पुन्हा एकदा कर्णधार किशोर नाईक. कर्णधार वर्सेस कर्णधार अशी लढाई मात्र चुरशीची होत असते. दोन्ही सुद्धा आपापल्या संघातील एक्के असतात आणि अशा या 2 एक्क्यांमधली लढाई आता मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. किशोर नाईक 12 धावांवर खेळतोय. 4 चेंडूचा सामना करत असताना ओमकार वालेकर 5 चेंडूचा सामना करत असताना 12 धावा. 12-12 आणि आता कोण धावांचा मारा करणार आहे ते पाहायचं आहे आपल्याला. ओमकार टू किशोर. क्षेत्ररक्षण किंचितसा पुन्हा एकदा बदल करतोय. किशोर नाईक सज्ज होतोय. ओमकार पाटील पहिला चेंडू चांगल्या रीतीने हाताळण्यात आला होता. पुढल्या चेंडूसाठी सज्ज होतोय. मंच समालोचन एंडच्या दिशेकडून कव्हरला क्षेत्ररक्षक
चेंज केल्या, एक्स्ट्रा कव्हरकडे आणलेला आहे. कव्हर पॉइंटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक ढकलून दिलाय. यावेळी टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू पाहायला मिळालाय आणि अगदीच यष्टीरक्षकाच्या दस्तानेमध्ये जाऊन विसावलाय. 45 धावा स्थिर आहे. 19.29 चा करंट रन रेट आणि त्या रन रेटने खेळत असताना मन 11 पेजारी संघाच्या मनामध्ये काय आहे, मन 11 संघाच्या मनामध्ये काय आहे ते पाहायचं आहे. यावेळी बैठी शॉट, घुटना टेक, तमाशा देख आणि झेल मात्र सोडतोय. ओ माय गॉड, झेल होण्याची संधी. किशोर नाईक होता समोर, कर्णधाराला बाद करण्याची संधी होती, ती सुद्धा सोडले. आणि महत्त्वपूर्ण खेळाडू अशी संधी वेळोवेळी देत नसतो, ती संधी उत्पन्न करावी लागते. ती उत्पन्न झाली होती, त्याचा मात्र फायदा संधीचं सोनं करू शकले नाही. 1 धाव ओमकारच्या गोलंदाजीमध्ये 47चा आकडा आतापर्यंत पार केलेला पाहायला मिळतं. षटक क्रमांक 3 आहे. किशोर नाईक वन्स अगेन स्ट्राईककडे. ते लेग बाईच्या स्वरूपातून इथे 1 धाव. 54चा धाव आकडा इथे मात्र 3 षटकांमध्ये पार केलाय. 18 धावा सरासरी पहा. पहिल्या षटकामध्ये ज्या 20 धावा आल्या आणि त्यांचं मात्र सरासरी ती कायम ठेवलेली आहे. द्वितीय आणि तृतीय षटकांमध्ये 3 षटकांची समाप्ती. टोटल धावा 54, 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. घेऊया ड्रिंक्स ब्रेक आणि ऐकूया CR साऊंड याच्याकडून एक सुमधुर गीत. थँक्यू डीजे. शेवटचा षटक घेऊन आलेला आहे तो निवास पाटील. पहिले षटक प्रणयचं 28 धावा, 1 विकेट घेतल्या. साहिलने 16 धावा दिल्या.
तदनंतर ओमकार काही अंशी कमी धावा दिल्या, 10 धावसंख्या स्वतः कर्णधार. आणि शेवटचा षटक घेऊन आलेला आहे तो निवास. खऱ्या अर्थानं प्रीतम पाटील ज्याने की सुरुवात चांगली करून दिली त्यांचं सुद्धा इथे कौतुक करावं लागेल, वेळोवेळी आठवण करून द्यावी लागेल या सामन्यादरम्यान, कारण की जी काही 3 चेंडूंमध्ये 3 षटकार खेचले त्यांनी मात्र धावसंख्या चांगलीच वधारताना पाहायला मिळेल. तीच कॅरी ऑन करत असताना किशोर नाईक 9 चेंडूंचा सामना, 4 चौकार काढत असताना 20 धावा त्यांनी वैयक्तिकपणे काढलेल्या आहेत. ओमकार वालेकर 5 चेंडूमध्ये 12 धावा त्यांच्याही नावावर आहेत, 1 षटकार 1 चौकार सुद्धा आलाय. आता मात्र निवास क्षेत्ररक्षण बदल करतोय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, थर्ड मॅन ठेवलाय, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा डीप कव्हरमध्ये आहे. यावेळी मात्र हवेमधून मारा, क्षेत्ररक्षणला पहारा, फोडतोय 6 धावा, षटकार. क्रिकेटमध्ये सगळ्यात सेफ शॉट जो असेल तो षटकाराचा असतो, कारण की कोणतेही क्षेत्ररक्षक तो अडवू शकत नाहीये. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाच्या भिंती किती बांधा, परंतु त्या क्षेत्ररक्षणाला छप्पर नसतो, आणि तोच मात्र छप्पर नसताना षटकार मारताना इथे मात्र जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळालाय आणि फलंदाज बाद होतोय किशोर नाईक, बाद. न्यू बॅटर आतमध्ये जातोय प्रथमेश वाघ, हा वाघ आहे मन 11चा, आणि किशोर नाईक कानमंत्र दिलंय, चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून इथे साकार झाली आहे. 11 चेंडू त्यांनी खेळून काढलेत, त्यामध्ये 1 षटकार 4 चौकार, 11 चेंडूमध्ये 26 धावा, आणि त्यांचं स्वागत टाळ्यांनी होत आहे. 60 धावसंख्या उभारले. षटक क्रमांक 14 गोलंदाजी मार्गावर, 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने मात्र इथे खेळायचं आहे प्रथमेश वाघला. ओमकार वालेकर जो की सुरुवातीपासून आहे मैदानामध्ये आणि तो चांगली खेळी करतोय, 5 चेंडूमध्ये 12 धावा त्याने बनवल्या. निवास पाटील आपल्या संघासाठी कमबॅक करत असताना 1 षटकार जरूर खाल्ल्यात, परंतु 1 विकेट सुद्धा आलाय. ओ द विकेट. यावेळी टर्न करण्याचा प्रयत्न, रोल केले फिंगर, आणि इथे 1 धाव मिस केलेला आहे, आणि इथे 22च्या स्वरूपातून 1 धाव ॲडिशन होत असताना पाहायला मिळेल. 61 धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळत आहे. 3 चेंडू शिल्लक. मन 11 पेजारी, श्लोक 11 संघ गोलंदाजी करतोय, क्षेत्ररक्षण करतोय. ओमकार वालेकरकडे आता मात्र फलंदाजी आलेली आहे, स्ट्राईक आलेली आहे. डावकुरा हाताचा फलंदाज आहे ओमकार वालेकर. क्षमता त्यांनी सिद्ध केलेली आहे. 1 षटकार मारलाय, 1 चौकार मारलाय, 240 चा स्ट्राईक रेट घेऊन मात्र फलंदाजी करतोय निवास पाटील. इथे 3 चेंडू त्याच्याकडे आहेत, 3 चेंडूमध्ये काहीच कमाल करावी लागणार, आणि हा मात्र चांगला कनेक्ट करतोय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार की नाही, नाही. कव्हरला पहा कसा क्षेत्ररक्षक आलाय. एका क्षेत्ररक्षकाने चुकी केली, त्याच्या मधून मिस झालाय चेंडू, परंतु मागे येणारा क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी केली आणि त्याने चेंडू अडवलाय. धावा मिळणार आहेत, पण त्या 2 आणि 2 धावा क्षेत्ररक्षणाच्या जोरावर वाचवलेल्या आहेत त्या श्लोक 11 या संघाने. 63 धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळणार आहेत. ती मन 11 पेजारी या संघाच्या धावफलकावर. 2 विकेट गेल्यात, 2 चेंडू बाकी आहेत. ओमकार वालेकर इनर एज तिथेच राहतोय. चेंडू फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण होणार आहे, कामगिरी करू शकला नाहीये. मोठा फटका खेळायचा होता, अगदी टोला चेंडू लागतोय आणि तिथेच थांबतोय. यामध्ये करामत केलेली आहे, कामगिरी करून दाखवलेली आहे ती निवासने. फिंगर रोल केले चेंडूवर आणि चेंडू फिरवण्यामध्ये यश. थोडक्या अंशी चेंडू बॅटला मधोमध लागला असता तर हा मोठा फटका मात्र मिळू शकला असता.
ओमकार वालेकरला. मात्र प्रथमेश वाघ, हा वाघ आहे मन 11 पेजारी या संघाचा आणि तो वाघ मात्र काय कामगिरी करणार आहे, डरकाळी फोडणार का शेवटच्या चेंडूसाठी. 64 धावा आतापर्यंत झाल्या, शेवटचा चेंडू आहे. यावर मात्र चांगला कनेक्ट करत असताना एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात कव्हर करतोय. एक धाव पूर्ण, दुसरा धाव फेकी करेपर्यंत पूर्ण करण्यात आले. 2 धावा मात्र इथे आल्यात शेवटच्या चेंडूवर. टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 66 धावा. 4 षटकांचा आढावा घेतला तर 16.50 च्या सरासरीने 66 धावा बनवलेल्या आहेत. 2 विकेटच्या मोबदल्यात पहिलं षटक जे की प्रणयने आलं, 28 धावसंख्या खेचण्यात आली होती. तदनंतर 16 आल्या, त्या साहिलला. ओमकारने दिल्या 10 आणि शेवटचं षटक आले तर निवासकडून आणि निवासने टोटल धावसंख्या दिलेली आहे ती 12. अशा प्रकारे 66चा आकडा पार करण्यात यश मिळालेलं आहे ते मन 11 संघाला आणि 67 धावांचं आव्हान तो सामोर केलेलं आहे ते श्लोक 11 या संघासमोर. ऐकूया तत्पूर्वी DJ आणि नंतर जाऊया द्वितीय सत्राकडे. ही मॅच संपताच सुपर 4 मधील आपण लॉर्ड्स अर्थात चिठ्ठीच्या मदतीनं करणार आहोत. शर्वी 11, पाटील ब्रदर्स या मॅचमधील मॅच विनर टीम आणि जिजा 11 चारही कॅप्टन्स आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. म्हणजेच 3 कॅप्टन यायचं आहे. चौथा कॅप्टन या मॅचमधून असेल, मग किशोर नाईक किंवा मग ओमकार. दुसरं सत्र मित्रांनो, असोसिएशन प्रीमियर लीग 2024 पाचवं पर्व आणि सुपर 8 ची शेवटची लढत. रणजित पाटील यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला अतुल पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज. 66 धावा धावपालकावरती लागल्या. 67 धावांचं उद्दिष्ट. पहिली सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय. 16.75 च्या सरासरीने मात्र 67 धावा बनवायच्या आहेत. रणजित पाटील आणि प्रसाद राऊत अशी सलामीची विस्फोटक फलंदाजांची ही जोडी मात्र मैदानामध्ये उतरवली गेली ती श्लोक 11 संघाच्या माध्यमातून. कारण 67 धावा बनवायच्या आहेत. 67 धावा बनवत असताना जर पाहायला गेलात ना तर पहिल्या इनिंगमध्ये तब्बल प्रीतम या बॅटमधून पाहायला मिळाल्या त्या 18 धावा आणि किशोर नाईक यांच्या 26 धावा यांच्या मदतीनं पाहायला मिळाल्या. आता 66 धावा पहिल्या षटकात प्रणय यांच्या अगेन्स्ट मात्र 28 धावा आल्या. तदनंतर जो 16 धावा साहिल यांच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा ओमकार गोलंदाजीसाठी आले 10 धावा आणि शेवटच्या षटकात चांगली गोलंदाजी केली, चांगला ब्रेक लावला निवास. 12 धावा खर्च करत 1 विकेट मात्र आपल्या नावावर केल्या आणि 66 धावा मात्र आपण अनुभवतोय या पहिल्या 4 षटकांच्या खेळामध्ये टीम मनेरवरून पेझारी संघाच्या माध्यमातून. आणि तदनंतर मात्र सलामीची जोडी मात्र 67 धावांचं उद्दिष्ट घेऊन मैदानामध्ये आपण पाहतोय. ते अर्थातच प्रसाद राऊत आणि रणजित पाटील. रणजित पाटील यांच्यासाठी अतुल पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. आता मात्र या मॅचमध्ये कशा पद्धतीने हे दोन्ही खेळाडू खेळताना दिसतील. प्रसाद राऊत ऑन स्ट्राईक करताना आपण पाहणार आहोत. अलिबाग चॅम्पियन ट्रॉफीमध्ये प्रसाद राऊत. व्हॉलेंटियर्स बघा, अध्यक्ष अतुल दादा पहा काय ही मॅच झाल्यानंतर पुढच्या मॅचमध्ये आपण विकेट आखून घ्यायची आहे.
मॅच चालू होते मित्रांनो दुसऱ्या सत्रानं. दुसऱ्या सत्रासाठी कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून या दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत, कारण सुपर 4 पूर्वीची ही शेवटची लढत पाहतोय. जिंकणारा संघ सुपर 4चा तिकीट मात्र मिळून जाईल. 67 धावा बनवल्या तर श्लोक 11 आणि 67 धावा रोखल्या तर मन 11. दोन्ही संघ मात्र या मॅच मध्ये एक बिग फाईट लढत मात्र देताना पाहायला मिळतील. अत्यंत महत्वाची लढत आपण पाहतोय. पहिल्या षटकात किशोर नाईक राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर आहेत प्रसाद राऊत. पहिला चेंडू आणि यष्ट्यांच्या मागे मात्र पाहतोय प्रीतम पाटीलची कमालीचं एक्स्ट्रॅक्शन. गोल्डन डकचा शिकार होत प्रसाद राऊत बॅक टू द डगआउट. चेंडू आणि पहिलाच बिग ब्लो इन अ मॅच आपण पाहतोय. प्रसाद राऊत स्वस्तामध्ये माघारी परतले. निराश गेलं प्रसाद राऊत यांनी श्लोक 11 संघाला. नेक्स्ट बॅटर ओमकार एकॉन खेळाडू मैदानामध्ये दाखल झाले. 3 नंबर 3 रेट हँडेड बॅटर. यावेळी येता क्षणी लॉफ्ट केला. लागोपाठचा दुसरा चेंडू दुसरा विकेट. तू चल मैं आया. ओमकार ऑल्सो बॅक टू द डगआउट. लागोपाठचे 2 चेंडू 2 विकेट आणि जर तिसरी विकेट येत आहे तर नसरू औसेकर यांच्या माध्यमातून किशोर नाईक यांच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. विकेट हॅट्रिक साठी लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आल्यात. किशोर नाईक अविश्वसनीय अशी गोलंदाजी मात्र पाहतोय. अद्भुत गोलंदाजी पाहतोय. नेक्स्ट बॅटर रोहित पाटील इन ॲट नंबर 3. हॅट्रिक चेंडू येतोय मित्रांनो. एक आविष्कार आणि एक विक्रम मात्र प्रस्थापित करू शकतोय किशोर नाईक. या चेंडूवरती जर विकेट येते तर पहिल्या 3 चेंडूमध्ये विकेट घेण्याचा कारनामा मात्र या असोसिएशन प्रीमियर लीग मध्ये पहिला कारनामा होऊ शकतो हॅट्रिकच्या माध्यमातून. लागोपाठचे 3 चेंडू आणि 3 विकेट. परंतु रोहित मैदानात दाखल झालेत. नसरू औसेकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हॅट्रिक येते तर किशोर राऊंड विकेट. स्विंग मिस डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी मात्र पाहतोय. भन्नाट वेग मात्र हातामध्ये आहे. तो अर्थातच गोलंदाजी करत असताना किशोर नाईक यांच्या हातामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या व्हॅरिएशनवाले चेंडू मात्र हाताळण्याची किमया किशोर नाईक यांच्या हातामध्ये आहे. आणि त्या हाताचा वापर आणि वेगाचा वापर कोणत्या गोलंदाजांसमोर कोणत्या क्षणी कोणत्या वेळेला कोणत्या मॅचमध्ये कसा करायचा आहे तो मात्र किशोर नाईक यांना मात्र चांगल्या पद्धतीने माहीत आहे. म्हणून तर गेले 2 दिवस आपण पाहतोय चॅम्पियन ट्रॉफी अलिबागमध्ये देखील चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स किशोर नाईक देतात. आणि तदनंतर मात्र चालू असलेल्या असोसिएशन प्रीमियर लीग 2024 मध्ये देखील चांगला प्रदर्शन मात्र पाहतोय किशोर नाईक. यावेळी पुन्हा एकदा आउटसाठी ऑफस्टंप टाकलेला हा चेंडू कोणत्याही प्रकारचं चित्र मात्र पाहायला मिळत नाही. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत मात्र चारही चेंडू मात्र डॉट चेंडू मात्र पाहतोय तो किशोर नाईकच्या माध्यमातून.
पाचवा चेंडू टाकण्यासाठी सज्जन जरूर असणार आहे. 67 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. हे मात्र श्लोक 11 संघाला मात्र विसरून जमणार नाही. जरूर 2 विकेट बाहेर गेले असले तरी मात्र 67 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं असणार आहे. आणि जर पार्टनरशिप बिल्डअप करतोय तर मात्र कुठेतरी आपण या मॅचमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करू शकतोय. पाचवा चेंडू किशोर, यावेळी पॅडल सेप करण्याचा प्रयत्न, मात्र त्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली आणि बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट होताना मात्र पाहतोय. 2 धावा मात्र स्कोर कार्डवरती ॲड होताना पाहतोय. लीग बाईच्या पद्धतीनं मिळालेल्या ह्या 2 धावा म्हणजे जर पाहायला गेला तर हा चेंडू देखील डॉट बॉल येतोय. 2 धावा जरूर आल्यात. 5 चेंडू आतापर्यंत डॉट बॉल फेकले गेलेत किशोर नाईक यांच्या माध्यमातून. हा चेंडू जर डॉट येतोय मित्रांनो तर मेडन षटक होऊ शकतोय. लेग बाईच्या धावा गेल्या त्या धावा जमा होतील टीमच्या नावावर आणि किशोर नाईकच्या नावावर आतापर्यंत 5 डॉट बॉल आहेत. ऑन साइडला अखेरी शेवटच्या चेंडूवरती एकेरी धाव मिळू शकते किशोर नाईक यांच्या अगेन्स्ट, परंतु एका धावेला मात्र 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलंय आणि अशातच 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर मात्र धावपालकावरती धावा पाहतोय ते 4. म्हणजेच कमालीचं षटक मात्र पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं, जिथे धावा खर्च केल्या 2 आणि विकेट मिळवल्या आपल्या संघासाठी 2. तब्बल धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 2 विकेटच्या मोबदल्यात 4 धावा श्लोक 11. पहिलं पॉवर प्लेचं षटक मात्र पाहिलं पहिल्याच 2 चेंडूमध्ये जर पाहायला गेलं तर प्रसाद राऊत आणि ओमकार यांना मात्र मैदानाच्या बाहेर पाठवताना यश मात्र मिळवलं होतं. आपल्या संघासाठी 2 हादरे मात्र मिळवून दिले. 2 महत्त्वाचे विकेट मात्र आपल्या संघासाठी जमा केल्यानंतर मात्र किशोर नाईक पुन्हा एकदा आता मैदानावरती फिल्डिंग करत असताना आपली जी कप्तानाची भूमिका आहे ती मात्र कप्तानी भूमिका मात्र व्यवस्थितरित्या पार पाडताना दिसतील, कारण अत्यंत महत्त्वाची लढत आहे. याच्या अगोदर जर पाहायला गेलं तर जिजा 11 दुसऱ्या सामन्यामध्ये ऋषी वालेकर याचा शार्वी 11 आणि तदनंतर मात्र विनोद पाटील याचा पाटील ब्रदर्स, हे 3 संघ मात्र सुपर 4साठी क्वालिफाय झालेले आहेत. तिन्ही संघांना आम्ही विनंती करतोय, म्हणजे अर्थातच हितेश पाटील, जिजा 11, शर्वी 11, ऋषी वालेकर आणि विनोद पाटील, पाटील ब्रदर्स 3 वीरा आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. या मॅचमधील एक विनिंग कॅप्टन मग किशोर नाईक किंवा ओमकार यापैकी एक कॅप्टन आपल्या समेत जोडला जाईल आणि तिथं मग आपण सुपर 4चा चिठ्ठीचा कार्यक्रम करणार आहोत. तिथून आपल्याला समजून जाईल की सुपर 4च्या लढती कशा पद्धतीने असेल. तत्पूर्वी चालेल ही लढत मात्र आता मात्र या मॅचमध्ये जिंकण्यासाठी येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असणार आहे तब्बल 21च्या सरासरीनं बनवायच्या आहेत त्या 63 धावा. 21च्या सरासरीनं 63 धावा बनवायच्या या मॅचमध्ये आणि दुसरं षटक डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज मात्र प्रीतम पाटील काही झेल टिपला होता, स्वतःला मात्र पूर्णपणे स्ट्रेच केलं होतं आणि स्वतःला मात्र झेपत मात्र पहिल्या चेंडूवरती प्रसाद राऊत याचा झेल टिपला होता. आता गोलंदाजी करतात. राईट आर्म राऊंड विकेट, यावेळी मात्र लेफ्ट केला चेंडू, मिस टायमिंग शॉट आहे. चेंडू खाली ओमकार वालेकर आहेत आणि ओमकार यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची चूक होत नाही आणि या चेंडूवरती ते पाहतोय तर गोल्डन डकचा शिकार होत मात्र रणजित पाटील मैदानाच्या बाहेर. नेक्स्ट बॅटर साहिल गुप्ता. पहिल्या चेंडूवरती यश मात्र मिळालं, ते अर्थातच प्रीतम पाटीलला गोलंदाजी करत असताना चांगल्या पद्धतीचा चेंडू मात्र पाहायला मिळाला होता. यावेळी लेफ्ट केलाय येता क्षणी आणि तदनंतर मात्र तो चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. साहिल गुप्ता यांच्या बॅटमधून येतो APL षटकार. ताकदीचा वापर मात्र पाहायला मिळाला. पॉवरफुल शॉट साहिल गुप्ता यांच्या बॅटमधून. आणखी एक फुलटॉस पद्धतीचा चेंडू जातोय कावकर्णा रिजन मध्ये. ओमकार वालेकर पुन्हा एकदा चेंडू खाली आले. अटॅकिंग इंटेंट ना मात्र
या मॅचमध्ये हल्ला चढवावा लागणार आहे तो श्लोक 11 संघाला, कारण 21च्या सरासरीनं धावसंख्येला मात्र पुढेच घेऊन जायचं आहे, कारण उद्दिष्ट फार मोठं आहे. जवळजवळ 67 धावांचं उद्दिष्ट आहे आणि एक धाव मात्र स्कोर कार्डवरती ॲड झाल्यानंतर 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ते आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ संपला, दुसरं षटक मार्गस्थ असताना 3 चेंडू फेकून झाले. चांगली गोलंदाजी प्रीतम पाटील यांची, एक षटकार जरूर आलाय. लेफ्ट हँडेड बॅटर आता मात्र पाहू शकतो रोहित. यावरील ब्लॅकची लीडिंग एज आणि चेंडू येतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये, चेंडू फील्ड करतील. आणखी एका विकेटचं पतन मात्र पाहू शकतोय. तुतुमयमय करत असताना मिस अंडरस्टँडिंग पाहायला मिळाली रोहित आणि साईल यांच्या माध्यमातून, आणि अशातच मात्र रोहित बॅक टू द डगआउट. गोलंदाजीमधली आपली कन्सिस्टन्सी आणि ॲक्युरेसी मात्र पाहायला मिळते. ती प्रीतम पाटील यांच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत, अचूक टप्पा, अचूक नियंत्रण, अचूक लाईन अँड लेंथ मात्र पाहायला मिळतोय. ती प्रीतम पाटील यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची मोठी संधी मात्र उपलब्ध करून देत नाही. जरूर साहिल गुप्ता यांच्या बॅटमधून मात्र एक तडाखेबंद षटकार मात्र पाहायला मिळाला होता, कारण ज्या एंडमधून गोलंदाजी करत आहेत प्रीतम पाटील त्या एंडवरून राईट हँडेड बॅटरसाठी मात्र अडचणी मात्र निर्माण होताना पाहू शकतोय, कारण हवेचा झोक मात्र आता लेफ्ट हँडेड बॅटरसाठी पोषक आहे. आणि त्या एंडवरून जर फलंदाजी करत असतो तर मात्र कुठेतरी आपल्याला या फटके मारत असताना अडचणी मात्र निर्माण होऊ शकतं. हीच अडचण मात्र रणजित पाटील यांच्या अगेन्स्ट मात्र पाहायला मिळाली होती. तिथं मात्र रणजित पाटील मात्र पहिला चेंडू फेस करत असताना मात्र बाद झाले होते. नेक्स्ट बॅटर वेदांत पाटील आलेत. इथं मात्र पुन्हा एकदा चांगला मात्र गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना मात्र वेदांत ऑल्सो बॅक टू द डगआउट. नेक्स्ट बॅटर प्रणय सालवी मैदानामध्ये दाखल होताना दिसतील. प्रीतम याची चांगली गोलंदाजी, 8 धावा खर्च केल्यात, 2 विकेट. पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल, परंतु प्रत्येक पार्टनरशिपमध्ये प्रत्येक फलंदाजाला मात्र आपला प्रथमेश वाघ मात्र चेंडू खाली पाहायला मिळाले. सुंदर स्टॉप पाहायला मिळाला प्रथमेश वाघ यांच्या माध्यमातून पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव पाहायला मिळाली आणि मात्र आता मात्र बिकट परिस्थिती कुठेतरी अनुभवतोय आपण. स्ट्रोक 11 अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला पाहतोय. 13 धावा धावफलकावरती पाहतोय. 5 विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला बसलेल्या आहेत. 5 विकेट मात्र आता खेळताना दिसतील. मात्र धावा बनवायच्या त्या येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 27च्या सरासरीनं मात्र आता 54 धावा बनवायच्यात. आणि या 54 धावा बनवत असताना खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये फलंदाजांचा कस लागू शकतोय, कारण पहिल्याच 2 षटकामध्ये एवढी टिचून गोलंदाजी केली, कंजूस गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली ती किशोर नाईक आणि तदनंतर मात्र प्रीतम पाटील यांच्या माध्यमातून. आणि आता मात्र त्याच गोलंदाजीवर मात्र उभं राहण्यासाठी पुन्हा एकदा पाहतोय तो अर्थातच प्रतिकार मात्र समोरील संघावर मात्र आघात करण्याचा प्रयत्न करतील, परंतु प्रतिकार यांच्यावरती आता मात्र प्रतिकार करण्याची वेळ आलेली आहे, कारण धावा बनवायच्या आहेत त्या प्रति षटक 27. प्रत्येक षटकात आपल्याला 4 षटकार खेचावे लागणार आहेत. ते टीम श्लोक 11 संघासाठी ती कार्य मात्र खऱ्या अर्थानं कंप्लीट करावं लागणार आहे ते प्रणय सालवी यांना. फटका मारण्याचा प्रयत्न ओमकार शेलके मात्र चेंडू खाली आले होते आणि तदनंतर मात्र चेंडू त्यांना बीट करून मात्र सीमारेषा पार येतोय संघर्षाचा हा चौकार.
नो चेंडू आला म्हणजे 1+4 अशा 5 धावा. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू येते लॉंगाच्या क्षेत्रात. यावेळी पुन्हा एकदा ओमकार शेळके चेंडू खाली पाहायला मिळाले होते. चेंडू उचललाय, फेकलाय तर दूर मात्र एक धाव. मात्र श्लोक 11 संघाला मात्र विसरून जमणार नाही. ज्या पद्धतीने पानांनी मात्र साथ सोडली तरी मात्र चाफ्याचं झाड मात्र फुलं देणं सोडत नसतो. त्याचप्रमाणे टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी आपल्या संघाची साथ सोडली तरी मात्र मैदानात असलेल्या फलंदाजांना मात्र आपल्या संघाची साथ सोडून जमणार नाही. त्यांना मात्र अटॅक करावा लागणार आहे, हल्ला चढवावा लागणार. या मॅच मध्ये अभी नाही तो फिर 1 साल बाद असोसिएशन प्रीमियर लीग 2025. तत्पूर्वी मात्र मैदानामध्ये मिस टायमिंग शॉट. ओमकार वालेकर चेंडू खाली, कोणत्याही प्रकारची चूक नाही, फलंदाज आउट. बघा पहिल्या षटकामध्ये मित्रांनो आपण सामना कधी जिंकत नसतो, परंतु पहिल्या षटकामध्ये जर आपल्या विकेट मैदानाच्या बाहेर गेल्या ना तर काय परिस्थिती होते ते आपण या मॅचमध्ये आपण पाहू शकता. श्लोक 11 संघासाठी म्हणजेच पहिलं षटक जेवढं धावा बनवण्यासाठी पोषक असतो ना तेवढंच घातक विकेटींसाठी देखील असतं. तेच घातक षटक मात्र आपण पाहिलं होतं. आणखी एक नो चेंडू येतोय. घातक षटक मात्र पाहिलं होतं ते अर्थातच किशोर नाईक यांच्या माध्यमातून. आणि त्याच किशोर नाईक यानं मात्र पहिले 2 सुरुंग लावले. प्रसाद राऊत आणि ओमकार यांच्या माध्यमातून 2 फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर पाठवल्यानंतर मात्र या मॅच मध्ये मात्र किशोर नाईक आणि टीम मन 11 पेसारी या संघानं मात्र टीम श्लोक 11 संघाला मात्र डोके वर काढण्याची संधी दिली नाही. नो बॉल आलाय, येतोय फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू मात्र चेंडू जातोय अर्थातच किशोर नाईक यांच्या मस्तकावर दस्तक देत सीमारेषेच्या पार. षटकार. सव्वीसला 6. आणखी एक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू येते ओमकार शेळके पुन्हा एकदा लॉंगांच्या क्षेत्रामधून येतात. चेंडू उचलतात तोपर्यंत एकच धाव मात्र पाहतोय. कॉन्फिडंट कुठेतरी कमी झालेला दिसतो या मॅच मध्ये श्लोक 11 संघाचा. तो कॉन्फिडंट मात्र कुठेतरी दाखवावा लागणार आहे. आत्मविश्वास मित्रांनो, आत्मविश्वास अशी गोष्ट आहे कोणत्याही प्ले स्टोअर मधून आपण डाउनलोड करू शकणार आहे. आपला आत्मविश्वास स्वतःच्या अंगी स्वतःच्या नेतृत्वानं स्वतःच्या कर्तृत्वानं आणणं गरजेचं असतं. आणि जर हा आत्मविश्वास स्वतःच्या हातामध्ये असेल ना तर जगामध्ये कोणतंही कार्य अशक्य नाही. तो आत्मविश्वास कमी मात्र कुठेतरी दिसतोय. आणि जर हा आत्मविश्वास जर पाहायला गेलात ना तर पहिल्या इनिंगमध्ये 66 धावा धावफलकावरती लावल्यानंतर मात्र मन 11 पेसारी संघाच्या सर्व खेळाडूंमध्ये दिसतोय. यावेळी लाफ्ट केला चेंडू बराच वेळ लावेत ओमकार वालेकर. पुन्हा एकदा चेंडू खाली, आणखी एका विकेटचं पतन. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. चला धावसंख्या 28ला 7. 6 चेंडू 39. 6 चेंडू 39 धावा.
ओमकार शेलके शेवटचं षटक. छोटे छोटे मोमेंट जे असतात ना मॅचमध्ये ते मोमेंट मात्र आपल्याला पिक करणं गरजेचं असतं आणि ते मोमेंट जर आपण पिक केलं नाही ना तर मात्र कुठेतरी आपण या मॅचमध्ये फसत जातो. छोटे छोटे मोमेंट होते ते पिक केले, आलेल्या प्रत्येक संधी त्या सोडल्या नाही आणि मिळालेल्या संधीचं सोनं करत मात्र मनोरंजन पेसारी या मॅचमध्ये मात्र वरचं ठरताना दिसतोय. 6 चेंडू आणि 39 धावा, अशक्य प्राय असं लक्ष मात्र आता निर्माण झालंय. ओमकार शेलके शेवटचं षटक. राईट आर्मवर विकेट फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू मात्र जातोय फाईन लेग बाउंड्रीच्या वरून सीमारेषा पार, येतोय चौकार. चार धावा आल्यात, धावसंख्या 32 धावा. आणखी एका विकेटचं पतन. विश्वास आणि आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी जर तुमच्या सोबत असतील ना तर मित्रांनो विजयाचे रस्ते मात्र शोधत राहण्याची तुम्हाला काहीच गरज नसते. विजय मात्र आपल्या जवळ मात्र चालून येत असतो आणि या विश्वास आणि स्वतःवरचा आत्मविश्वास मात्र पाहतोय तो अर्थातच मनोरंजन पेसारी संघ मात्र विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. काही चेंडूंची औपचारिकता मात्र या मॅचमध्ये शिल्लक राहिलेली आहे आणि चौथा संघ देखील आपल्याला समजून जाईल तो या मॅच नंतर. चला या तिन्ही कॅप्टन शर्वी 11 ऋषी वालेकर, जिजा 11 हितेश पाटील आणि पाटील ब्रदर्स तीनवीरा विनोद पाटील. चला या आपण चिठ्ठी करणार आहोत. चौथा कॅप्टन देखील येईल काही क्षणात. बॅटची लिडिंग एज आहे. 4 धावा येतील, 4 धावा येतील. समजून गेले ते देखील समजून गेलेत की मॅच जिंकतोय. शेवटचा चेंडू शिल्लक. 2 चेंडू आहेत, 2 चेंडू शिल्लक, सॉरी 2 चेंडू शिल्लक आहेत. चला या 3 कॅप्टन्स हितेश पाटील आहेत, ऋषी वालेकर आणि विनोद पाटील या. आणि व्हॉलेंटियर्स आपण विकेट देखील आखून घ्यायची आहे. चला मॅच जिंकतोय हार्ड लक टीम श्लोक 11. आपला प्रवास या आज असोसिएशन प्रीमियर लीग 2024 च्या माध्यमातून संपुष्टात येतोय. आपल्याला पुढच्या